इथे उपस्थित किती लोक आहेत जे हिंदी भाषिक आहेत, ज्यांना फक्त हिंदी कळतं? आप एक तो चैट बॉक्स में डालिए या आपका हैंड रेस कीजिए। कितने लोग हैं जो सिर्फ हिंदी समझते हैं, मराठी बिल्कुल नहीं समझते? एक तो आप चैट बॉक्स में यस नो डालिए, या फिर आप हैंड रेस कीजिए, तो हमको पता चलेगा किती लोकांना फक्त हिंदी कळतं, मराठी कळत नाही. असे किती लोक आहेत? याच्याकरता विचारतोय की कुठल्या भाषेत घ्यायचं, हिंदी घ्यायचंय की मराठीत घ्यायचंय? कमेंट मध्ये टाका, तुम्ही तिथे चॅट बॉक्स आहे, किंवा माईक ओपन करा आणि येस नो सांगा. किती लोकांना हा सत्र हिंदीत पाहिजे? कितने लोग चाहते कि इसको हिंदी में ले? अगर नहीं है तो हम फिर इसको मराठी में ही लेंगे और मराठी में इसकी रिकॉर्डिंग होगी, ठीक है? तो कोई हाथ ऊपर नहीं कर रहा है, तो इसका मतलब हम इसको मराठी में ही लेंगे. ठीक है. हरे कृष्ण. सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आपल्या या भगवद्गीता सत्रामध्ये. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन तर्फे आयोजित केलेला मालेगावातली आपली जी शाखा आहे, तिथून आपण हे रेकॉर्डिंग्स करत आहोत. गीता 18 अध्याय 18 सत्रांमध्ये घेण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. तरी ते स्क्रीनवर तुम्हाला अ, हे एक वेबसाईट आपण ओपन केलेली आहे, ज्यांना मोबाईल हँडल करता येतो, तर मी ते हायलाईट केलेलं आहे वरती, vedabase.io इंग्लिश. तर ही आपली इस्कॉन संस्थेची वेबसाईट आहे. याच्यावर इस्कॉन संस्थेचे सगळे पुस्तकं तुम्हाला इथे फ्रीमध्ये उपलब्ध होतात. ज्यांना कृष्णाच्या चरित्र वाचायचं आहे ते इथे आहे. भगवद्गीता आहे, पूर्ण श्रीमद भागवतम आहे, 12 स्कंद असलेलं श्रीमद भागवत, ज्याच्यात 18,000 श्लोक आहे. बऱ्याच लोकांना गीता आणि भागवतचा अंतर नाही माहिती. तर ही भगवद्गीता आहे जी कृष्णाने अर्जुनाला सांगितलेली आहे, आणि हे श्रीमद भागवत आहे जे परीक्षित राजा आणि शुकदेव गोस्वामी यांच्यातला संवाद आहे. याच्यात 18,000 श्लोक आहेत, आणि याच्यात फक्त 700 श्लोक आहेत गीतेमध्ये. 18 अध्याय 700 श्लोक, आणि याच्यात जवळपास 353 अध्याय आणि 18,000 श्लोक, असं याचं विभाजन आहे. याचे विषय वेगळे आहेत, भगवद्गीतेचे विषय वेगळे आहेत, म्हणून हे दोन वेगळे वेगळे पुस्तकं आहेत. हे सगळ्यात पहिले समजून घ्या, नाही तर बऱ्याच लोकांना हा अजूनही गैरसमज आहे की गीता आणि भागवत एक आहे. नाही, श्रीमद भागवतम वेगळं आहे, भगवद्गीता वेगळी आहे. आणि बरेचसे पुस्तकं आहेत, चैतन्य चरितामृत आहे, नंतर उपदेशामृत. हे भागवतचा दशम स्कंद आहे, ज्याच्यात फक्त आणि फक्त कृष्ण चरित्र दिलेलं आहे. 90 अध्यायांचं कृष्ण चरित्र पूर्ण याच्यात तुम्हाला इथे सापडेल. तर आपण आज भगवद्गीतेला सुरू करणार आहोत. इंग्लिशमध्ये आहे. ज्यांना भगवद्गीता हवी असेल त्यांनी ग्रुपवर मेसेज टाका. पुढच्या आठवड्यात तुम्हाला घरी पोहोचवून घरी आम्ही भगवद्गीता आणून देऊ शकतो, जर तुम्ही मालेगावात राहणारे असाल. इतरांना ते आपल्याला शक्य नाही होणार. फक्त मालेगावचे जे भक्त आहेत त्यांच्यासाठी हे आपण देऊ शकतो. आणि एकदम वाजवी दरात तुम्हाला पूर्ण भगवद्गीता, अ, पूर्ण 700 श्लोक आणि त्याच्या अध्यायांसकट मिळेल. जसं आपल्या गीतेची विशेषता काय ते मी तुम्हाला पहिले सांगतो. हा एक श्लोक आहे, उदाहरणार्थ घेऊया. भगवद्गीतेचा पहिला श्लोक आहे. जसं धृतराष्ट्र उवाच, धृतराष्ट्र बोलले. त्याचं इंग्लिशमध्ये पण आपण दिलेलं आहे, ज्यांना मराठी नाही कळत इंग्लिशमध्ये पण आहे. आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे ते इथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर श्लोकाचा अर्थ काय आहे, याला ट्रान्सलेशन आपण म्हणतो, अनुवाद. आणि त्याच्यानंतर तात्पर्य, म्हणजे या श्लोकातनं मला काय शिकायचंय, हा श्लोक माझ्या जीवनात कसा कामात येईल, मी याला कुठे आणि कशा पद्धतीने वापरू, अशा प्रकारे ही भगवद्गीता आपल्याकडे आहे उपलब्ध. तर ह्या भगवद्गीतेमध्ये आपण बघतो आहोत की सगळ्यात स्टार्टिंगला सेटिंग द सीन, म्हणजे भगवद्गीतेची सुरुवात कुठे कशी आहे ते दाखवलं गेलंय. त्याच्यानंतर प्रिफेस आहे, इंट्रोडक्शन आहे. इंट्रोडक्शनचा एक फार महत्वाचा भाग आहे, जे बरेच वेळेला आपण कंटाळा करतो वाचायला. तर मी थोडक्यात तुम्हाला इंट्रोडक्शन दाखवतो. फार महत्वाचा भाग त्याच्यात दिलेला आहे.
तर गीता सारांश रूपात इंट्रोडक्शन मध्ये श्रील प्रभुपादांनी इथे लिहिलेली आहे, म्हणजे या इंट्रोडक्शन मध्ये. आणि त्या इंट्रोडक्शनच्या शेवटी एक खूप सुंदर 6 श्लोक दिलेले आहेत, जे तुम्हाला भगवद्गीतेत वाचायला मिळतील इंट्रोडक्शन पाहते. जसं हा एक श्लोक आहे तुमच्या समोर, मी स्क्रीनवर दाखवतोय. हा जो श्लोक आहे हा गीता महात्म्यातला श्लोक आहे. इथे दिसतंय तुम्हाला गीता महात्म्य 1. हे जे गीता महात्म्य आहे हे श्रीपाद शंकराचार्यांनी त्याची रचना केलेली आहे. आणि त्यांच्या अनुसार भगवद्गीता किती महत्वाची आहे ते या 7 श्लोकात इथे दाखवलेले आहे. तर इथे ते सांगतायत, गीता अध्ययनशीलस्य प्रणाम्य परस्य च नैव शांती ही पापानी पूर्वजन्म कृतानी च. एखाद्या व्यक्तीने जर रोज गीतेचं अध्ययन केलं, पूर्ण सिन्सिअरिटीने जर त्याने अध्ययन केलं, तर 2 गोष्टी होतील. एक तर शांती, त्याच्या जीवनात शांती होईल, आनंद होईल. आणि पापानी पूर्वजन्म कृतानी, पूर्वजन्मात त्याने जे काही कर्म केलेले आहेत चुकीचे, ज्याच्यामुळे त्याला त्रास होतो, ते कर्मच जळून जातात जर कोणी गीता वाचली तर. हा एक श्लोक आहे. त्याच्यानंतर हा एक सुंदर श्लोक आहे. गीता रोज वाचणं म्हणजे काय, तर श्रीपाद शंकराचार्य लिहितात, मल निर्मोचनम पुंसम जल स्नान दिने दिने सकृत गीतामृत स्नानम संसार मल नाशनम. एखाद्या व्यक्तीने जर गीता रूपी अध्ययन रोज केलं, तर ते रोज, आपण शरीराची आंघोळ करतो पाण्याने, पण मनाची आंघोळ जर करायची असेल तर तुम्हाला गीतेचं अध्ययन जर केलं, तर ते म्हणतात जलस्नानम दिने दिने. तर हे गीताचं जे अमृत आहे त्याच्याने आपण स्नान करतो. पाण्याने आंघोळ केल्यावर अंगावरचा मळ निघतो, त्याच प्रकारे संसार वासना रूपी जो मळ आहे तो गीता अध्ययन केल्याने तुमचा सहज सहज जाऊ शकतो. त्याला तुम्हाला खूप काही परिश्रम करायची गरज नाहीये. फक्त गीतेचं पाठण, पठण, अध्ययन हे दैनंदिन जीवनात तुम्हाला सुरू ठेवायचं आहे. मग ते गीतेची विशेषता सांगतात श्रीपाद शंकराचार्य. गीता सुगीता कर्तव्य किमन्य शास्त्र विस्तरे य स्वयं पद्मनाभस्य मुख पद्म विनिश्रिष्ट. तर ते सांगतात, गीता सुगीता कर्तव्य. अरे ही गीता जी आहे ही वाचा. बरं का वाचा? कारण ही गीता अशी आहे, किमन्य शास्त्र विस्तरित. ही गीता जर तुम्ही वाचली तर इतर कुठलंही शास्त्र वाचण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. किमन्य, किमन्य म्हणजे गीता सोडून दुसरं अन्य शास्त्र वाचलं नाही तरी चालेल. का हो, काय विशेष तुमच्या गीतेमध्ये? य स्वयं पद्मनाभस्य, कारण ही स्वयं भगवान विष्णूंनी, भगवान कृष्णाने गायलेली आहे. मुखपदम, पद्मा त्यांच्या मुखकमळातनं ही या जगावर प्रकट झालेली आहे. म्हणून गीता वाचली की सगळे शास्त्र वाचल्याचं फळ तुम्हाला घरी बसून मिळतं. त्याच्यानंतर अजून एक सुंदर श्लोक आहे. ते सगळ्या शास्त्रांची तुलना आणि गीतेची तुलना करतात ते. सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदन पार्थवत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृत महत. तर ते सांगतायत सर्व उपनिषदो गावो. सगळेच जर उपनिषद तुम्ही घेतले तर ते एका गायीप्रमाणे आहेत. आणि हे उपनिषद रूपी जी गाय आहे दोग्धा, त्या गायीचं दोहन करणारा, दूध काढणारा गोपालनंदन भगवान श्रीकृष्ण आहे. त्यांनी, आता बघा, गाय कधी दूध देते, ज्या वेळेला त्या गायीच्या स्तनाला वासरू त्याचं तोंड लावतं, तेव्हाच ते गाय दूध देणार. त्या प्रकारे ही जी उपनिषद रूपी गाय आहे, तिथे दूध काढणारा कृष्ण आहे, पण तिथे एक वासरू पण लागतं ना, तरच ती गाय दूध देईल. मग त्या वासराला, वासरू कोणाला बनवलंय? पार्थवत्सह, अर्जुनाला तिथे बछडा बनवला आहे. आणि ज्या वेळेला तो गायीच्या स्तनांना जेव्हा तो त्याचं तोंड लावतो, सुधीर भोगता, मग त्या बाळाला दूध प्यायला मिळतं. त्या अर्जुनाला हे उपनिषद रूपी गायीचं जे दूध आहे, गीता रूपी दूध, ते प्यायला मिळालं. दुग्धम गीतामृतम महत. या उपनिषद रूपी गायीने गीतामृत जे दिलंय, दूध रूपी दिलेलं आहे. त्याच्यानंतर श्रीपाद शंकराचार्य सांगतात, एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम एको देव देवकी पुत्र एव एको मंत्रस्य तस्य नामानी यानी कर्माप्य एकम तस्य देवस्य सेवा. खूप सुंदर आणि महत्वाचा श्लोक आहे. इथे ते सांगतायत की अहो, एकम शास्त्र देवकी पुत्र गीत. देवकीचा पुत्र कोण? कृष्ण. त्याने एक शास्त्र गायलं आहे, कुठलं? भगवद्गीता. ते म्हणतात, देवकीच्या पुत्राने जी गायलेली गीता आहे ते एकमेव पुस्तक वापरा, दुसरं पुस्तक सगळे सोडून द्या. हे कोण म्हणताय? श्रीपाद शंकराचार्य.
एको देव, एकाच देवाची पूजा करा. कोण हो? देवकी पुत्र एव. एव म्हणजे निश्चित. दुसऱ्या कोणाची उपासना करायची गरज नाही. आता हे कोण बोलतंय? श्रीपाद शंकराचार्य, जे स्वयं भगवान शंकराचे अवतार आहेत. ओके. याचं वर्णन तुम्हाला पद्मपुराणात सापडेल, जिथे त्यांच्यात आणि पार्वतीचा संवाद आहे, की कलियुगात कलो ब्राह्मण मूर्ती ना, मी कलियुगात एक ब्राह्मणाचं रूप घेऊन येईल आणि भगवद्गीता आणि इतर शास्त्राचा मी प्रचार करेन. एको मंत्र, अहो एकच मंत्राचा जप करा. तस्य नामानी, म्हणजे वरती ज्या व्यक्तीचं नाव दिले ना, देवकी पुत्र, देवकी पुत्र, त्या देवकी पुत्र श्रीकृष्णाच्या नावाचा तुम्ही जप करा. कर्माप्य एकम तस्य देवस्य सेवा. आणि आपले सगळे जे कर्म आहेत दैनंदिन जीवनाचे, ते तुम्ही कृष्णाला अर्पण करा आणि याच्यानेच तुमचं जीवन यशस्वी होईल. बाकी काहीच करायची गरज आपल्याला नाही. ठीक आहे. तर ही गीतेची महिमा श्रीपाद शंकराचार्यांनी, ही तुम्हाला भगवद्गीतेत सापडेल. आपली इस्कॉनची जी गीता आहे, जर तुम्ही वाचली तर इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला हे सापडेल. आता तुम्ही म्हणणार की अहो मग तुमच्या गीतेमध्ये आणि इतर गीतेमध्ये काय अंतर आहे? तर इथे त्याच्यातच सगळ्यात महत्वाचा मुद्दा दिलेला आहे, तो म्हणजे गुरु शिष्य परंपरा. इस्कॉनची जी गीता आहे तिची गुरु शिष्य परंपरा इथे तुम्हाला बघायला मिळते स्क्रीनवर. हे तुम्हाला हायलाइट केलेलं आहे. गुरु शिष्य परंपरा, याला डिसायप्लिक सक्सेशन म्हणतात, म्हणजे गुरु आणि शिष्य. मग सगळ्यात पहिली ही परंपरा कुठे सुरू झाली ते मी तुम्हाला सांगतो. कृष्णम वंदे जगद्गुरु, सगळ्या जगाचे गुरु भगवान श्री कृष्ण आहे, दुसरं कोणीच नाही. तर कृष्ण इथे मी हायलाइट केलेला आहे. तर कृष्णांनी 4 प्रमुख संप्रदाय बनवलेले आहेत आणि त्या 4 संप्रदायांचं नाव आहे, 4 लोकांना युनिव्हर्सिटीचे चान्सलर बनवले. 4च चान्सलर कृष्णाने टाकले. सगळ्यात पहिले आहेत माता लक्ष्मी, जी त्यांची पत्नी आहे. दुसरे भगवान शंकर, जे त्यांच्या सगळ्यात मोठे भक्त आहेत. त्याच्यानंतर ब्रह्माजी, जे सृष्टीचे इंजिनियर आहेत. आणि ब्रह्माजींचे 4 पुत्र चतुष्कुमार, आणि हे चतुष्कुमार हे चौथे. असे 4 लोकांना 4 विद्यापीठ उघडून दिली आहे. ब्रह्म संप्रदाय चान्सलर आहे ब्रह्माजी. श्री संप्रदाय चान्सलर आहे लक्ष्मीजी. रुद्र संप्रदाय चान्सलर आहेत भगवान शिव. आणि कुमार संप्रदाय चान्सलर आहेत भगवान ब्रह्माजींचे पहिले 4 पुत्र चतुष्कुमार, सनक, सनातन, सनंदन, सनत कुमार, हे 4 जे पुत्र आहेत त्यांना दिले. मग इस्कॉन ही जी संस्था आहे, ही ब्रह्म संप्रदायात येते. इथे जर तुम्हाला स्क्रीनवर उद्या जर तुम्हाला विचारलं की बाबा तुम्ही हे गीतेचं ज्ञान कुठून घेतलं, तर ते तुम्हाला सांगता यायला पाहिजे. तर हे भगवान कृष्ण झाल्यानंतर लगेच ब्रह्माजी आहेत. इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ब्रह्माजी. भगवान कृष्णाने ब्रह्माजींना ब्रह्म संप्रदायात आपला इस्कॉन संस्था येते. आणि त्या इस्कॉन संस्था, ही ब्रह्म संप्रदायात येणारी इस्कॉन संस्था इथे नाही सुरू. त्याच्यानंतर नारद, व्यासदेव पण आपल्या संप्रदायात येतात. व्यास सगळ्या चारही संप्रदायाचा भाग आहे, कारण ते सगळ्या शास्त्रांचे लेखक आहेत. त्याच्यानंतर मध्वाचार्य जे आहेत, आणि मध्वाचार्यांपासनं मग खाली आपले जे आचार्य आहेत, तिथे सगळ्यात शेवटी आपल्याला बघायला मिळतं एसी भक्तिवेदांत स्वामी, म्हणजे प्रभुपाद, ज्यांनी पाश्चात्य देशात जाऊन इस्कॉनचा प्रचार केला. आणि भगवद्गीता जी त्यांनी, आज आपली जी भगवद्गीता आहे ती कमीत कमी 65 भाषांमध्ये अनुवादित झालेली आहे. आणि 65 भाषांमध्ये तुम्ही हीच गीता ह्याच मेसेज अनुसार वाचू शकता. हं? तर हे प्रभुपाद आहे, जे आपल्या संप्रदायाचे वर्तमानातले आचार्य आहेत. ठीक आहे. आता आपण पहिल्या अध्यायाकडे वळूयात. भगवद्गीता. आतापर्यंत आपण 2 गोष्टी शिकलो. परंपरा, जी आता आपण बघितली, परंपरेतच गीतेचं ज्ञान घ्यावं लागतं. दुसऱ्या याच्यावर आपण दुसऱ्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर आपण घेऊ शकत नाही. आणि पहिली आपण बघितलं गीता महात्म्य, जे श्रीपाद शंकराचार्यांनी लिहिलेलं आहे. त्याचे आपण श्लोक पाहिले, की ते म्हणतात की दुसरं कुठलंही शास्त्र वाचू नका. एक गीता आणि एक गीता बोलणाऱ्या भगवंताची तुम्ही भक्ती करा, त्याच्याने सगळं साध्य. आशा नवले मॅडम, हात हँड रेस केलाय. काही विचारायचंय तुम्हाला? ठीक. तर आता आपण पहिल्या अध्यायाकडे जाऊया. मी ग्रुपवर एक फोटो शेअर केलेला आहे. तो फोटो तुम्हाला जर नंतर बघितला तरी चालेल. पण तो फोटो फार महत्वाचा आहे आपल्यासाठी.
कारण त्या फोटोमध्ये मी ह्या चॅप्टरची जी समरी आहे ती टाकलेली आहे. एक टॅब्युलर फॉर्म आहे. कुठल्या सेक्शन मध्ये किती नंबर ते किती नंबरच्या श्लोकात काय दिलेलं आहे त्याच्यात दिलेलं आहे. म्हणजे एका पेज मध्ये जर तुम्हाला तो अध्याय समजून घ्यायचा असेल तर ते पान तुम्हाला समोर ठेवून तो अध्याय तुम्हाला बघणं अपेक्षित आहे. ओके. आता सगळ्यात पहिले तर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आपण आपल्या सेमिनारला नाव तर दिले 18 सत्र 18 चॅप्टर. पण काही चॅप्टर्स मोठे आहेत. जसं दुसरा अध्याय मध्ये 72 श्लोक आहेत. 18व्या अध्यायामध्ये 78 श्लोकाज आहेत. तर हे दोन चॅप्टर्स खूप मोठे आहेत. काही चॅप्टर्स मध्ये 45-46 श्लोक आहेत. तर तुम्हाला जर ही अपेक्षा असेल की सगळे श्लोक दर श्लोक कव्हर करावे तर ते इथे होणार नाही. कारण आपण 1 तासभर घेणार आहोत आणि त्याच्यानंतर तुमच्या प्रश्नांची उत्तरं पण आपण घेणार आहोत. तर त्याच्यासाठी 15 मिनिटं आपण शेवटी ठेवले, म्हणजे 8 ते 9 सत्र चालेल आणि त्याच्यानंतर 9 ते 9:15 पर्यंत कोणाला प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण घेणार आहोत. तर पूर्ण तर नाही होणार. आपण चॅप्टरचा पूर्ण फ्लो बघू निश्चित रूपाने की ह्या चॅप्टरमध्ये काय काय आहे आणि मेन जी थीम आहे त्या थीमवर चर्चा करण्याचा प्रयत्न आहे. तुम्हाला जर प्रत्येक श्लोक डिटेलमध्ये समजून घ्यायचा असेल तर माझं सोमवारी ऑनलाईन सेशन असतं. त्याच्यात एकेका श्लोकावर आपण खूप डिटेल चर्चा केलेली आहे. तर ते तुम्ही जॉईन करू शकता. फ्री आहे ते. त्याची लिंक मी तुम्हाला ग्रुपवर टाकून ठेवेल. तर तिथे तुम्ही डिटेलमध्ये म्हणजे एका श्लोकात भगवंत किती 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 बोललेले आहे ते तुम्हाला कळेल. आणि त्या मानाने आपण एका सत्रात एक अध्याय संपवण्याचा किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणून ही अपेक्षा जर तुम्ही ठेवत असाल की सगळे श्लोक आम्हाला समजावा तर तसं नाही होणार. पण मेन जी थीम आहे त्या चॅप्टर मध्ये मेन थीम काय आहे ते नक्कीच मी तुम्हाला सांगणार आहे आणि तिथे आपण पूर्ण चॅप्टर बघणार आहोत. आता ही जी भगवद्गीता आहे याच्यात 18 अध्याय आहेत. तिथे तुम्हाला दिसेल हे बघा. हे 18 अध्याय आहेत. 18 अध्यायाची विभागणी 3 सेक्शन मध्ये केलेली आहे. पहिले 6, दुसरे 6 आणि तिसरे 6. 6 त्रिक 18. पहिल्या 6 अध्यायांमध्ये मूळ विषय आहे कर्मयोग. लिहून घ्या, ह्या गोष्टी लिहून घ्या. पहिल्या 6 अध्यायांचा विषय आहे कर्मयोग. दुसऱ्या 6 अध्यायांचा म्हणजे 7 ते 12 याचा विषय आहे भक्तियोग. आणि 13 ते 18 याचा विषय आहे ज्ञानयोग. याला एक तुलना केलेली आहे. ती तुलना म्हणजे जर एखादा सुंदर सोन्याचा डब्बा त्याच्यावर हिरे माणिक लावलेले आहेत असा जर तुम्ही डब्बा घेतला तर त्या डब्याचं वरचं झाकण म्हणजे पहिले 6 अध्याय. त्याचं खालचं झाकण खालचा भाग म्हणजे ते शेवटचे 6 अध्याय. आणि त्यामध्ये एक मौल्यवान मणी ठेवलेला आहे आणि तो मणी म्हणजे हे मधले 7 अध्याय जे भक्तीचं वर्णन करतात. म्हणून गीता भगवंताने जाणून बुजून भक्तीला मध्ये ठेवले. बरेच लोक म्हणतात गीता ही ज्ञानात परिणित होते. पण जर तुम्ही कुठल्याही सांप्रदायिक आचार्यांना जर विचारलं, त्यांच्याशी जर तुम्ही चर्चा केली, तर सगळे संप्रदायातले आचार्य तुम्हाला हे सांगतील की गीतेचा मूळ गाभा जो आहे तो भक्ती आहे, तो ज्ञान नाही. भलेही भगवंताने तिला मुद्दाम ज्ञानात अंत केलेला आहे, पण ज्ञानाच्या अंतात सुद्धा जेव्हा आपण 18व्या अध्यायात 65 आणि 66 नंबरचा श्लोक घेऊ, तुम्हाला हा मुद्दा एकदम क्लिअर होईल की भगवंत सगळ्या ठिकाणी भक्तीबद्दलच बोलतायत. भले कुठे कर्म दिसत असेल, कुठे ज्ञान दिसत असेल. ठीक आहे. म्हणून भक्तीचे जे विषय आहेत 7 ते 12 ते भगवंताने मध्ये ठेवले आणि त्या 7 ते 12 मध्ये सुद्धा 9 आणि 10 हा जो हे जे 2 चॅप्टर आहेत ते फार महत्वाचे आहेत. कारण त्याच्यात येते चतुश्लोकी गीता. चतुश्लोकी गीता म्हणजे 4 श्लोकांमध्ये भगवंताने पूर्ण गीता समराईज केलेली आहे. त्याला म्हणतात चतुश्लोकी गीता. तर 9व्या 10व्या अध्याय जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला चतुश्लोकी गीता पण दाखवेल. हे 4 श्लोक जे आहेत ते रोज आपण पाठ करू शकतो. म्हणजे गीता पाठ केल्याचं आपल्याला फळ प्राप्त होऊ शकते. इतके पॉवरफुल ते 4 श्लोक आहेत. त्याला चतुश्लोकी गीता म्हटलंय. तर हे इथे 18 अध्याय आहे. त्यातला एक एक आठवड्याला घेणार आहोत. तुम्हाला कधी काही प्रश्न अडले तर तुम्ही व्हॉइस नोट ग्रुपवर टाकू शकतात. फक्त ग्रुपवर कृपया करून कोणीही इकडचे तिकडचे मेसेज टाकायचे नाहीयेत. जर तुम्ही इकडचे तिकडचे मेसेजेस टाकले म्हणजे गुड मॉर्निंग, हाय, तर चला पहिल्या तर आता आपण काय करूयात, पहिल्या अध्यायाकडे वळूयात.
पहिल्या अध्यायाचं शीर्षक आहे, अर्जुनाने कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये, रणभूमीमध्ये जे दोघं सैन्य उभे आहेत त्यांचं निरीक्षण केलं. अर्जुनाचं निरीक्षण दोघं बाजूचं या अध्यायाचं नाव आहे. ओके, इथे दिसते तुम्हाला, मी हायलाइट करतो. ऑब्झर्विंग आर्मीज ऑन द बॅटल फील्ड ऑफ कुरुक्षेत्र. अर्जुन दोघं सैन्य जे आहेत त्यांना बघतोय. आता अध्याय सुरू करण्यापूर्वी दोन तीन गोष्टी मी क्लिअर करू इच्छितो. भगवद्गीतेमध्ये 3 योग आहेत जे आपण आत्ताच पाहिले. सगळ्यात पहिले कर्मयोग, 1 ते 6 अध्याय. 7 ते 12 भक्तियोग, आणि 13 ते 18 ज्ञान योग. असे 3 योग आहेत. तर योग या शब्दाचा अर्थ काय आहे तेवढं पहिले समजून घ्या, म्हणजे समजणं सोपं जाईल. योग हा शब्द युज धातूपासून तयार होतो. युज म्हणजे जोडणे. तर आपलं कर्म असेल ते कृष्णाशी जोडणं, त्याला कर्मयोग. आपल्या क्रिया, प्रेममयी क्रिया ज्या आहेत कृष्णाशी जोडणं, त्याला भक्तियोग. आणि ज्ञान, भगवंताविषयी ज्ञान घेणे, त्याच्यावर मनन चिंतन करणे, हा ज्ञान योगाचा भाग आहे. पण मग ते कर्म असो, भक्ती असो, ज्ञान असो, त्या तिघही गोष्टींचा मूळ जो आहे तो भगवान कृष्ण आहे. कर्म पण भगवंताशीच जोडणं आहे, भक्ती पण भगवंताशीच जोडणं आहे, ज्ञानही भगवंताशीच जोडणं आहे. म्हणून योग हा कृष्णाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून यत्र योगेश्वर कृष्ण, यत्र पार्थ धनुर्धर, शेवटचा जो श्लोक आहे तिथे भगवान कृष्णांना योगेश्वर नावाने ओळखलं जातं, कारण सगळे योग हे कृष्णामध्येच कन्क्लूड होतात. 18व्या अध्यायाचा सगळ्यात शेवटचा श्लोक हा आपल्याला माहिती पाहिजे, कारण हा त्याचा रेफरन्स देतोय. ठीक आहे. योग म्हणजे कृष्णाशीच जोडणं, कारण तो सगळ्या शास्त्रांचा विषय आहे. सगळ्या शास्त्रांचा एकच विषय आहे, कृष्णाला समजून घेणं. आणि कृष्णाशी माझा संबंध काय हे समजल्यानंतर त्या संबंधाला परिपूर्ण कसं बनवायचं याची विधी म्हणजे भक्ती. हे तुम्हाला, मग तुम्ही म्हणाल हे कुठे आहे? 15व्या प्रश्न तुमचा, आपण उत्तर करू. 15व्या अध्यायात 7वा श्लोक आहे, तिथे भगवंत या गोष्टीला वर्णन करतात. ठीक आहे. वेदेश्च सर्वैर अहमेव वेद्य. सगळ्या शास्त्रांना वाचून कृष्णालाच समजायचं आहे, हे एकदम क्लिअर आहे. ओके, आता जाऊयात पहिल्या अध्यायाकडे. पहिल्या अध्यायात आपल्याला 3 लोक विशेष रूपाने, तसे 5 लोक दिसतील, पण 3 प्रमुख आहेत. 5 कुठले ते मी तुम्हाला सांगतो. पहिल्या अध्यायाचे 5 लोक आहेत. सगळ्यात पहिले इथे तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर, धृतराष्ट्र उवाच. सगळ्यात पहिले धृतराष्ट्रावर कॅमेरा घेण्यात आलेला आहे. धृतराष्ट्रानंतर येतो संजय. संजय आहे दुसरा. आणि त्याच्यानंतर तिसरा आहे इथे, तिसऱ्या श्लोकापासून दुर्योधन बोलायला सुरू होतो. दुर्योधन तिसरा झाला. त्याच्यानंतर 21व्या श्लोकानंतर अर्जुन बोलायला सुरू करेल, अर्जुन आला. आणि त्याच्या पुढे भगवान कृष्ण बोलायला सुरू करतील, मग कृष्ण आले. तर धृतराष्ट्र, संजय, दुर्योधन, अर्जुन आणि कृष्ण हे 5 लोक तुम्हाला पहिल्या चॅप्टर मध्ये प्रमुखतेने दिसतील. आणि दुसऱ्या अध्यायानंतर तुम्हाला कृष्ण, अर्जुन प्रमुखतेने दिसतील आणि संजय, धृतराष्ट्र बॅकग्राऊंडला जातील. ओके. आता बऱ्याच लोकांना वाटतं की बऱ्याच लोकांना हे माहित नाही की संजय जे आहे 10व्या दिवशी भीष्म धराशायी होतात. भीष्म धराशायी झाल्यानंतर संजयाची हिंमत तुटते आणि तो घरी परत येतो. घरी म्हणजे हस्तिनापुरात परत येतो. धृतराष्ट्राचा तो सेक्रेटरी आहे. आणि 10व्या दिवशी परत आल्यानंतर मग धृतराष्ट्र संजयला विचारतात की युद्धभूमीवर काय झालं ते मला सांग बरं. आणि ऍक्च्युअल धृतराष्ट्र जी महाभारत बघतो, ऐकतो, तर ते कुठून आहे? तर ते 11व्या दिवसापासून आहे. म्हणून धृतराष्ट्र हा गीता जी ऐकतोय ती 11व्या दिवसानंतरची, म्हणजे गीता बोलून झाल्यानंतर 10 दिवसांनी धृतराष्ट्र गीता ऐकणं आहे. ओके, तर हे आपल्याला माहिती पाहिजे. आता इथे धृतराष्ट्र वाच. आता एक एक श्लोकाकडे आपण जाऊयात आणि एक श्लोक पहिले महत्वाचा तो घेऊयात, आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी त्याच्याशी कशा जोडल्या गेल्या ते आपल्याला बघायचं आहे. तर मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे की हा श्लोक आहे मूळ श्लोक. तुम्ही कुठलीही गीता घ्या, श्लोक बदलणार नाही.
श्लोकांचे अर्थ तुम्हाला थोडेफार बदलताना दिसतील. त्याच्यानंतर श्लोकातले जेवढे शब्द आहेत त्या शब्दांचं इथे अर्थ दिलेला आहे, वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर आहे अनुवाद, त्या श्लोकाचा अनुवाद, की काय बोललं गेले त्या श्लोकात आणि त्याचा काय अर्थ घ्यावा तो खालच्या भागात आपल्याला दिसेल. आता मी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, की एखाद्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे, त्याची मानसिकता काय आहे, हे तुम्हाला कसं कळतं? कसं ओळखून काढाल, की त्या व्यक्तीच्या मनात सध्या काय चाललंय? काय उत्तर द्याल तुम्ही? कुठल्याही व्यक्तीच्या मनात काय चाललंय, त्याचा चेहरा एखाद वेळेला लपवू शकतो, इतर पद्धतीने तो लपवू शकतो, पण तो व्यक्ती त्याच्या शब्दांना कधीच लपवू शकत नाही. म्हणून इथे जेव्हा गीता सुरू झालेली आपल्याला दिसते आहे, धृतराष्ट्राच्या मनात काय चाललंय ते त्याच्या शब्दांवरनं आपल्याला ओळखायला शिकलं पाहिजे. आणि हा इथे नुसता धृतराष्ट्राचा भाग नाहीये, तर हा सगळ्यांचा भाग आहे. कुठल्याही व्यक्तीचं जर तुम्हाला मन ओळखायचं असेल, तर त्याच्या शब्दांना धरायला शिका, त्यांच्या शब्दांना पकडायला शिका. शब्द त्याची मानसिकता सहज बोलून जातात, त्याच्या मनात काय चाललेलं आहे. ओके. तर इथे आपल्याला धृतराष्ट्राच्या मनात काय आहे ते पहिले बघायचंय. धृतराष्ट्र उवाच, धृतराष्ट्र बोलला. काय बोलला धृतराष्ट्र? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. अरे संजय, ह्या कुरुक्षेत्र नावाच्या धर्मक्षेत्रावर समवेता युयुत्सव. समवेता युयुत्सव म्हणजे हे जे काही माझे मुलं आणि माझ्या भावाचे मुलं युयुत्सव म्हणजे युद्ध करण्यासाठी जमा झालेले आहेत. बघा आता त्याने स्वतःच्या मुलांसाठी काय शब्द वापरले, इकडे नीट बघा स्क्रीनकडे. इथे त्याच्या मुलांसाठी त्याने शब्द वापरला मामका. पांडूच्या मुलांना शब्द वापरला पांडवा. तो म्हणू शकला असता की मामका पांडव हे दोन दाखवण्याच्या ऐवजी तो म्हटला असता की कुरुक्षेत्रावर हे कुरुवंशी एकत्र आले. त्यांनी काय केलं? कुरुक्षेत्र आहे, कुरु राजा, जो की कुरुवंशातला राजा आहे, याच्या नावावरनं त्यांनी तिथे खूप यज्ञ केले, म्हणून त्या क्षेत्राचं नाव कुरुक्षेत्र पडलं. त्या कुरुक्षेत्रावर सगळे कौरव, पांडव पण कौरव आहेत, कारण ते कुरुवंशी आहेत. मग तो म्हणू शकला असताना की सगळे म्हणजे कुरुवंशी आहेत ते एकत्र आलेत, तर त्यांनी काय केलं? पण नाही. त्याच्या मनात दोन गोष्टी आहेत, मामका पांडवा, माझी मुलं, पांडूची मुलं. किम अकुर्वत, त्यांनी काय केलं संजय? आता हे शब्द तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. आता त्याने असं का सांगितलं? तो फक्त कुरुक्षेत्रही बोलू शकला असता, पण तो बोलला धर्मक्षेत्रे. का? कारण इथे सगळ्यात पहिले तर त्याने दाखवून दिलं की माझी मुलं वेगळी आहेत, पांडूची मुलं वेगळी आहेत. ते सगळे एका परिवारातले असं तो बोलला नाही. तो म्हटलं की माझी मुलं आणि माझ्या भावाची मुलं हे दोघं वेगवेगळे आहेत. माझ्या मुलांनी आणि माझ्या भावाच्या मुलांनी एकत्र आल्यावर काय केलं? असं का विचारतोय तो? धर्मक्षेत्रे. हे बघा, कुठल्याही जागेचा खूप जास्त प्रभाव होतो प्रत्येक व्यक्तीवर. तुम्ही एखाद्या डिस्कोटेकमध्ये गेला तर आपोआप तुमच्या मनामध्ये इच्छा होईल की मला नाचायचंय. लग्नात गेले आपल्याला आपोआप नाचावंसं वाटतं, बोलावंसं वाटतं. जागेचा खूप प्रभाव पडतो. सत्संगात आल्यावर आपोआप मन शांत होतं, काहीतरी छान ऐकावंसं वाटतं, कारण जागेचा प्रभाव आहे. तर इथे धृतराष्ट्र विचारतोय, की हे जे इतकं पवित्र धर्मक्षेत्र आहे कुरुवंशातलं, कुरु राजाचं, तिथे आल्यावर माझ्या मुलांवर आणि पांडूच्या मुलांच्या मनावर काही परिणाम तर नाही ना झाला? म्हणजे काय हो? तर इथे तो विचारतोय, की मामका धर्मक्षेत्राचा माझ्या मुलावर म्हणजे दुर्योधनावर काही प्रभाव झाला का? म्हणजे त्याने त्या जागेच्या प्रभावात येऊन त्याने हे सांगितलं का अर्जुनाला, की जाऊ दे आपल्याला युद्ध नका अर्धा-अर्धा आपण वाटून घेऊ. किंवा पांडवा, धर्मक्षेत्रे, कुरुक्षेत्रे, पांडवा, पांडवांवर काही परिणाम झाला का? की अर्जुन आणि युधिष्ठिर म्हटलं, की जाऊ द्या. तुम्ही ठेवून घ्या. आम्ही असंही इतके वर्ष जंगलात राहिलो, जंगलात राहून घेऊ. तुम्ही घ्या सगळं राज्य घ्या. याचा अर्थ काय? की जेव्हा तो म्हणतोय मामका आणि पांडवा माझ्या मुलांवर आणि त्या माझ्या भावाच्या मुलांवर या धर्मक्षेत्राचा काही प्रभाव तर नाही ना झाला संजय. कारण का धृतराष्ट्र आणि दुर्योधन यांना कुठल्याही अवस्थेमध्ये युद्ध हवंच होतं.
तर त्याच्या मनातली ती भीती दाखवली जाते की धर्मक्षेत्राचा प्रभाव तर तो ग्रुपवर नाही ना पडला, युद्ध थांबलं तर नाही ना, म्हणजे तू युद्धाला गेला तिथे काय झालं आता नीट सांग मला, 10 दिवस झालेत ना, आता मला नीट सांग काय काय झालं. आलं लक्षात? तर इथे धृतराष्ट्राचे मनातले भाव, त्याच्या मनातली भीती हे त्याच्या शब्दातनं व्यक्त होताना आपल्याला दिसते. म्हणून इथे आपण काय शिकतोय की एखाद्या व्यक्तीचं जर मन ओळखायचं असेल तर त्याच्या शब्दांना पकडायला शिका. त्याचे शब्द त्याच्या मनाच्या स्थितीला दर्शन करून देतात. आता धृतराष्ट्राने हे आता युद्ध का झालं बरं? कारण धृतराष्ट्राने काय केलं? ठरलं काय होतं? भीष्माने काय ठरवून दिलं की अर्ध अर्ध वाटून घ्यायचं. पण दुर्योधन काय म्हटला, सुईच्या टोकावर जागा राहील इतकं पण मी देणार नाही, तुम्हाला पाहिजे असेल तर युद्ध करायला या. मग आता पांडवांकडे दुसरा उपाय राहिला नाही, म्हणून मग ते युद्ध करायला आले आणि त्या जागेचा तिथे प्रभाव होतो. दुसरी एक गोष्ट इथे क्षेत्र क्षेत्र दोन ठिकाणी आले, क्षेत्र क्षेत्र. का? कारण ह्या क्षेत्रामध्ये, क्षेत्र म्हणजे शेतालाही क्षेत्र म्हणतात. शेतामध्ये दोन गोष्टी उगवतात, अन्नही उगवतं आणि तण पण उगवतात, बरोबर? तण आपण काढून फेकून देतो, म्हणजे जे अन्न आहे ते व्यवस्थित उगवतं. तर इथे भगवंत काय सांगताय की अधर्मचं पालन करणारे कौरव रूपी तण मी काढून फेकून देईल आणि इथे फक्त धर्माचं पालन करणारे जे पांडूचे पुत्र आहेत त्यांना मी ठेवेल, जेणेकरून पूर्ण सृष्टीमध्ये धर्माची स्थापना होईल. म्हणून इथे क्षेत्र क्षेत्र दोन वेळाला इथे येताना आपल्याला दिसतं. ठीक आहे. आता हा चॅप्टर 1 मधला पहिला श्लोक आपण घेतला. आता मी तुम्हाला चॅप्टरचा फ्लो सांगतो की चॅप्टर मध्ये काय काय होताना आपल्याला दिसतंय. सगळे श्लोक आपण नाही घेणार, हे मी तुम्हाला पहिले पण सांगितलंय, पण मी तुम्हाला सेक्शन सांगतो जे तुम्हाला तिथे चार्ट मध्ये दिसेल. आता हा दुसरा श्लोक इथे दिसतोय, ते संजय बोलले. आता 2 ते 11 पर्यंत संजय जे आहेत, धृतराष्ट्राने प्रश्न विचारला की संजय मला सांग की माझ्या मुलांनी पांडूच्या मुलांनी काय केलं. मग संजय दुसऱ्या श्लोकापासून बोलायला सुरू करतो. आता संजय जेव्हा दुसऱ्या श्लोकापासून बोलायला सुरू करतो, तर सगळ्यात पहिले तो सांगतो की जसं तुमच्या मुलाने, दुर्योधनाने बघितलं की कौरव सेनेची सुंदर रचना झालीये, त्याच्या मनात भीती निर्माण झाली आणि ती भीती त्याने त्याच्या गुरु समोर तो बोलला. आता हा तिसरा श्लोक आहे बघा, जिथे तो त्याच्या गुरुशी बोलतो. हा तिसरा श्लोक आहे. त्याच्या गुरुला तो काय सांगतो, त्याच्या गुरुला तो टॉन्ट मारतो बघा. तो त्याच्या गुरुला काय म्हणतो की बघा, तुम्ही त्या धृष्टद्युम्न नावाच्या मुलाला युद्ध कला शिकवली आणि तो पांडवांचा सेनापती आहे आणि त्या सेनापतीने इतकी सुंदर रचना केली आहे, काय गरज होती त्याला शिकवायला. इथे ते लिहित, पश्येताम पांडुपुत्रांना, बघा, पांडूच्या पुत्रांनी धृष्टद्युम्नला घेऊन किती सुंदर रचना केली आहे, काय गरज होती त्याला शिकवायला. पण आता त्याच्या लक्षात येतं की अरे बापरे, आपण तर जास्तच बोललो आपल्या गुरुला, ते बोलायला नको होतं. मग तो म्हणतो बघा त्यांच्याकडे किती सुंदर सुंदर मोठे मोठे सारथी आहे. अच्छा, कोण आहे त्यांच्याकडे सारथी? मग तो नाव घ्यायला लागतो. युयुधान आहे, विराट आहे, द्रुपद आहे आणि सगळ्यात पहिले तो नाव घेतो भीमाचं. इथे मी हायलाइट केले चौथ्या श्लोकात. का हो भीमाचं नाव घेतलं? कारण भीमाविषयी त्याच्या मनात सगळ्यात जास्त द्वेष आहे आणि सगळ्यात जास्त भीती आहे ती अर्जुनाकडे. म्हणून पहिले दोन नाव भीम आणि अर्जुन असं त्यांनी घेतले. त्याच्यानंतर तो 3 ते 6 6व्या श्लोकापर्यंत पांडू सेनेचे जे रथी आहेत त्यांचं नाव तो घेतो. सगळ्यांची एक एक ची नाव तो घेतो. मग त्याच्या लक्षात येतं की अरे बापरे, मी असं दाखवतोय माझ्या भीतीला लपवण्यासाठी की बघा त्यांच्याकडे किती लोक आहेत. मग त्याच्या भीतीला लपवण्यासाठी तो आता काय करतो की त्याच्या पार्टीमध्ये कोण कोण आहे त्यांची नावं घेतो. मग 7व्या श्लोकापासून 9व्या श्लोकापर्यंत तो सगळ्या मोठ्या मोठ्या दिग्गजांची नावं घेतो. हं? का? कारण त्यांच्या लोकांना असं नको वाटायला घाबरलं की काय आता. मग तो काय करतो, त्याच्या पण ग्रुपच्या लोकांची नावं घेतो. ते म्हणतो अरे त्यांच्याकडे महारथी आहे, तर आपल्याकडे पण महारथी. आणि 10व्या आणि 11व्या श्लोकात तो काय करतो, तुलना करतो. तो म्हणतो त्यांच्याकडे भीम आहे तर आमच्याकडे भीष्म आहे, त्यांच्याकडे सैन्यबळ कमी आहे, आपल्याकडे सैन्यबळ जास्त आहे. अशा प्रकारे तो
त्याच्या स्वतःच्या मनाची शक्ती आणि इतरांची शक्ती वाढवतो. आता इथे तो काय सांगतो, मग इतरांना वाटेल का, "हो, तुम्ही भीष्मांचं नाव घेतलं, आमचं काय नाव घेतलं नाही." मग तो लगेच म्हणतो 11व्या श्लोकात, "अरे तसं नाही, तसं नाही, तसं नाही." अहो, तुमच्याशिवाय काही युद्ध होणार आहे का? भीष्म जर अडकले, तर भीष्मांना कोण मदत करेल? तुम्ही कराल. मग 11व्या श्लोकात काय म्हणतो, तुम्ही भीष्मांना सपोर्ट द्या. हे बघा इथे, इथे दिलेलं आहे. मी हायलाइट केलंय. 11व्या श्लोकात इतर जे नाराज होतात, हा इतका मोठा पॉलिटिशियन आहे. याला मनं कशी सांभाळावी ते खूप चांगलं माहिती आहे. लगेच तो म्हणतो, की "नाही, नाही, नाही, नाही. अहो भीष्म जर तुम्ही सुरक्षा दिली नाही, तर भीष्माचं काही होऊ शकतं. म्हणून तुम्ही नसाल, तर भीष्म काही एकटे करू शकत नाही." लगेच सारवासारव केली त्याने 11व्या श्लोकामध्ये. 12व्या श्लोकामध्ये 12 ते 19 आता इथे पांडवांच्या जिंकण्याचे 5 लक्षणं आहेत. ते मी तुम्हाला सांगतो. 12 ते 19 याच्यात शंखनाद दिलेला आहे. हे जितके कुरुवंशी युद्ध करायला आलेले त्याच्यात शंखनाद होतो. आता इथे 12व्या श्लोकात तुम्ही बघाल भीष्मांनी जेव्हा त्यांना कळलं, की दुर्योधन घाबरलाय, तर त्याच्या मनाला थोडी सांत्वना देण्यासाठी ते काय करतात, लगेच शंखनाद करतात आणि त्यांचा शंखनाद कसा होता? एखाद्या सिंहाच्या आवाजासारखा त्यांचा शंखनाद होता आणि त्याच्याने दुर्योधनाला खूप आनंद झाला. ओके. आणि जसा तिकडे भीष्माने शंख वाजवला, भीष्मांबरोबर सगळ्यांनी शंख वाजवायला सुरू केले. हे 13व्या श्लोकात तुम्हाला दिसतं. पण त्याच्या विरुद्ध तुम्ही बघा 14व्या श्लोकापासून 14, 15 आणि 16 या 3 श्लोकामध्ये पांडवांनी कसे शंख वाजवले हो? तर ते याच्यात दाखवले. कौरवांनी कसे वाजवले? भीष्म वाजवले, तर भीष्मांच्या बरोबरच त्यांनी वाजायला सुरू केलं. याच्यात काय दिसतं, की त्यांच्यामध्ये एकी नाही सगळे आपला-आपला अजेंडा घेऊन आलेले. ते कोणीही एकमेकाला फॉलो करायला तयार. पण दुसरीकडे 14, 15 आणि 16 ह्या 4 श्लोकांमध्ये आपण बघतो, की भगवान कृष्ण पहिले वाजवतील शंख, त्याच्यानंतर अर्जुन वाजवेल शंख. हे बघा इथे. इथे नावं पण दिली आहे. पांचजन्य ऋषिकेशो हे बघा इथे पंचजन्य. पांचजन्य ऋषिकेशो, देवदत्त धनंजय. प्रत्येक व्यक्तीच्या शंखाचं नाव इथे दिलेलं आहे. भीमाने कुठला वाजवला? भीमाच्या शंखाचं नाव आहे पौंड्रक. हे बघा इथे दिलेलं आहे. पौंड्रक. पौंड्र नाव आहे त्याच्या शंखाचं. त्याच्यानंतर युधिष्ठिर महाराजांच्या शंखाचं नाव आहे अनंत विजय राजा. कुंतीपुत्र युधिष्ठिर. नकुल सहदेवश्च सुघोषो मणिपुष्पकौ. इथे दोघांच्या शंखाची नावं दिलेली आहेत. आणि सिरीज मध्ये वाचायचा पहिले कृष्ण, मग अर्जुन, मग भीम, मग युधिष्ठिर, मग नकुल, मग सहदेव आणि मग टप्प्याटप्प्याने सगळे शिखंडी, धृष्टद्युम्न, विराट हे सगळे सगळे त्यांच्या मागे शंख वाजवा. याच्यात काय दिसतं की बघा किती एकी आहे. कृष्ण जे सांगतील तीच पूर्व दिशा हे सगळ्यांना माहिती आहे. पण कुरुवंशात असं कुठेही दिसलेलं नाही. आता मग इथे आपल्याला एक गोष्ट माहिती करून घ्यायची की पांडवच जिंकतील याचे लक्षण सुद्धा पहिले तिथे दाखवलेले आहेत संजयने. मी ते तुम्हाला दाखवून देतो. एक श्लोक घेऊयात म्हणजे तुम्हाला कळेल. हा एक श्लोक आहे जिथे आपल्याला त्यांची लक्षणं कळतात. तत श्वेते रहैर्युक्ते महती स्यांदने स्थितो. भगवान कृष्णाचं नाव इथे घेतलेलं आहे माधव. माधव म्हणजे लक्ष्मीचे पती, त्यांचं नाव माधव. ओके. सगळ्यात पहिलं लक्षण. तुम्हाला हे लक्षणं पाठ पाहिजे, की ऑलरेडी स्टार्टिंगला पहिल्या चॅप्टर मध्येच पांडव जिंकणारे सांगितलेलं आहे. माधव, इथे भगवंताचं नाव काय? लक्ष्मीचे पती. जिथे लक्ष्मी आहे तिथे विजय निश्चित रूपाने असतो. त्याच्यानंतर दिव्य शंख. लक्ष्मीचं जे एक प्रतीक आहे ते आहे दिव्य शंख. हं? तर ते शंखाचाही तिथे नाद झाला. शंखाचाही तिथे नाद झालेला आहे. त्याच्यामुळे हे दुसरं लक्षण आहे दिव्य शंख. त्याच्यानंतर तिसरं लक्षण आहे ऋषिकेश. ऋषिक म्हणजे इंद्रिय. ईश म्हणजे ज्या इंद्रियांना जो व्यक्ती नियंत्रण करतो त्याचं नाव ऋषिकेश म्हणजे कृष्णाचं नाव आहे. आपण जप का करतो कृष्णाच्या नावाचा? कारण कृष्ण ऋषिकेश आहे. त्यांच्या नावात ते स्वतः असल्यामुळे आपल्या इंद्रियांवर सहज नियंत्रण करतात. मग अर्जुनाच्या इंद्रियांवर कृष्ण नियंत्रण करतील आणि त्या इंद्रियांवर नियंत्रण करून कृष्ण जे आहेत
अर्जुनाला विजय प्राप्त करून देणार आहेत. त्यामुळे हे झालं तिसरं लक्षण, की निश्चित रूपाने पांडव जे आहेत युद्धात जिंकणार आहेत. आता इथे 19व्या श्लोकामध्ये एक गोष्ट दिलेली आहे, की ज्या वेळेला कौरवांनी शंख वाजवले किंवा पांडवांवर खूप फरक नाही पडला. पण ज्या वेळेला कृष्णाच्या मागे सगळ्या पांडवांनी टप्प्याटप्प्याने शंखनाद केला, स्वघोषो धृतराष्ट्राणाम. धृतराष्ट्रांना म्हणजे काय? धृतराष्ट्राचे जे पुत्र आहेत, हृदयानी वेदार आहेत, त्यांच्या हृदयात इतका कंप झाला की त्यांच्या मनात इतकी भीती निर्माण झाली की त्यांना अक्षरशः तिथे काही महाभारतात लिहिले गेले की तिथे जे हत्ती घोडे होते त्यांनी मूत्रविसर्जन केलं, इतका भयंकर तो शंखनाद झाला. पण तेच शंखनाद जेव्हा कृष्ण आणि पांडवांनी केला, तर कौरवांच्या मनात भयंकर कंप होऊ. पण जेव्हा कौरवांनी केलं तर पांडवांच्या मनात काही विशेष फरक पडला नाही. आणि शेवटचं विजयाचं जे लक्षण आहे ते इथे दिलेलं आहे. अथ व्यावसितान दृष्ट्वा राष्ट्रान कपिध्वज. कपी म्हणजे कोण? माकड. इथे कुठलं माकड आलं आता? कपिध्वज म्हणजे अर्जुनाच्या रथावर जो झेंडा होता, त्या झेंड्यावर कपी म्हणजे हनुमानजी बसलेले आहेत. आणि जिथे हनुमंत आहे तिथे निश्चित रूपाने विजय आहे. तर हे विजयाचं चौथं लक्षण तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. प्रत्येक सेशन नंतर तुमची परीक्षा होणार आहे. आणि ती परीक्षा जर तुम्ही पास केली तरच तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल. म्हणून मी जे जे सांगतोय ते नीट तुम्ही वाचा, नीट ऐका, पाहिजे तर नोट्स घे, आणि त्या नोट्स तुम्हाला रेफर करून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देता येईल. तर इथे चौथं विजयाचं लक्षण काय आहे? कपिध्वज. त्याच्या झेंड्यावर कोण होते? हनुमानजी साक्षात बसले. आणि जिथे हनुमंत आहे तिथे निश्चित रूपाने विजय हा होणारच आहे. आता 20व्या श्लोकापासून ते 27व्या श्लोकापर्यंत अर्जुन जो आहे त्याच्या दृष्टीने ती सेनेचं निरीक्षण करतो. अर्जुनाच्या मनात प्रश्न आला की अरे, आपल्याकडे तर 7च अक्षौणी आहे, यांच्याकडे 11 अक्षौणी सेना आहे. तर आता इथे कोण कोण आहेत जे माझ्या विरुद्ध युद्ध करायला आले? पांडवांविरुद्ध मला बघायचं. अर्जुन एकदम तेजीत आहे, एकदा बघूच द्या कोण आहे, आणि मग मी बघा कसा युद्ध करतो, एवढ्या तावात तो बोलतो. आणि भगवंत काय करतात? अर्जुन जेव्हा सांगतात की 20 आणि 21व्या श्लोकात की की भगवंत हा जो रथ आहे तो दोघं सेनांच्या मध्ये न्या. मग तिथे संजय सांगतात 24व्या श्लोकात की भगवंताने तो रथ एका आज्ञाकारी सेवकाप्रमाणे दोघं सेनांच्या मध्ये आणला. 25व्या श्लोकात भगवंत सांगतात, हे अर्जुना, हा रथ मी तुझा यांच्या समोर आणलाय, आता बघ. 26व्या श्लोकात अर्जुन बघतो. अर्जुन काय बघतो? पित्र, वडिलतुल्य लोक आहेत, पितामह आजोबांसारखे लोक आहेत, आचार्य शिक्षक आहेत, मातुलान मामा आहेत, भाऊ आहेत, पुत्र मुलांसारखे काही लोक आहेत, पौत्रान अरे अर्जुनाचे प्रपुत्र म्हणजे नातू पण होते तिथे, सखी काही मित्र आहेत, श्वशुर काही ज्याला आपण म्हणतो ना सासरेबुवा आहेत, सुहृद काही त्याच्यावर प्रेम करणार आहेत. असे 10 प्रकारचे लोक जेव्हा समोरच्या पार्टीत बघतो की अरे हे सगळे माझेच पितासह आहे, आजोबांसारखे आहेत, वडिलांसारखे आहेत, मामांसारखे आहेत, चुलत्यांसारखे आहेत, काही मित्र आहेत, काही सासऱ्यांसारखे, ते सगळे लोक कौरवांच्या बाजूने लढतायत. आणि हे बघितल्यावर मग 27व्या श्लोकात अर्जुनाच्या अंगाला इतका कंप फुटतो, इतका कंप फुटतो की आता अर्जुन तिथे काहीच करण्याच्या इच्छेत राहत नाही. आणि मग 28, 29 या 2 श्लोकांमध्ये अर्जुना आणि 30 इथे असे 9 लक्षणं दिलेली आहेत. अर्जुनाच्या शरीराला कंप सुटतो, त्याचं तोंड कोरडं पडतं, त्याच्यानंतर अर्जुनाच्या अंगावरचे जे केस आहेत ते उभे राहतात, आणि अर्जुनाच्या हातातला गांडीव सरकतो, त्याची चामडी जी आहे जळायला लागते, आणि अर्जुनाचं मन इतकं गरगरायला लागतं की अर्जुनाला वाटतं की मी रथावरनं पडून जाईल की काय. आणि अशा वेळेला अर्जुन हातातला जो गांडीव धनुष्य आहे तो सोडून देतो, आणि रथावर बसून अर्जुन ढसा ढसा रडायला लागतो.
आता शेवटचा सेक्शन. ओके. आता हा चॅप्टर इथे संपणार. आता 29 ते 28 ते 46 याच्यामध्ये अर्जुन पाच चार कारण देतो आणि पाचवं कारण दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला आहे. तर पहिल्या अध्यायात अर्जुन चार कारण देणार आणि अशी कारणं देणार ज्याचं उत्तर तुम्हाला पहिल्या 6 अध्यायांपर्यंत सापडेल. ओके. आणि 6व्या अध्यायानंतर जेव्हा भक्तियोग सुरू होईल, मग भगवंत स्वतःविषयी सांगतील. आणि जेव्हा 13वा अध्याय सुरू होईल तेव्हा भगवंत रिकॅप करायला सुरू करतील. ठीक आहे, अशा प्रकारे गीता चालते. तर हे जे 5 कारण अर्जुन देतोय, त्याच्यातलं सगळ्यात पहिलं जे कारण अर्जुन देतो, की का मला नाही करायचं युद्ध, आणि त्याचं युद्धाचं कारण आहे सगळ्यात पहिलं, ते म्हणजे 28व्या श्लोकात अर्जुन सांगतो की मी युद्ध का करणार नाही, कारण माझे जे आप्तेष्ट आहे त्यांच्याविषयी मला खूप खूप दया आहे. तर अर्जुनाचं सगळ्यात पहिलं जे कारण आहे युद्ध न करण्याचं, ते लिहून घ्या. आपल्या आप्तेष्टांप्रती त्याच्या मनात दया निर्माण झालेली आहे, की का मी माझ्या लोकांशी युद्ध केलं पाहिजे. तर हे 28व्या श्लोकात तुम्हाला त्याचं उत्तर, प्रश्न आहे की सॉरी कारण आहे की अर्जुन का युद्ध करत नाही. ठीक आहे. आता दुसरं कारण तुम्हाला 31 ते 35 इथे दिसतंय तुम्हाला, 31वा श्लोक आहे. 31 ते 35 याच्यामध्ये अर्जुन दुसरं कारण देतो. आणि ते दुसरं कारण अर्जुन म्हणतो की ठीक आहे, मी जिंकलो जरी कृष्ण, तर हे जे राज्य आहे, हे जे वैभव आहे, ही जी सुख सामग्री आहे, ती मी कोणाबरोबर वाटू, ती मी कोणाबरोबर त्याचा आनंद घेऊ. हे ज्यांना मी माझं आपलं मानलेलं आहे तेच माझ्या समोर इथे युद्ध करायला उभे आहेत. तर हे जे मी जिंकणार आहे हे मी कोणासाठी वापरू, कोणाबरोबर त्याचं सुख उपभोग घेऊ. म्हणून मला युद्ध करायचं नाही का, कारण युद्ध जिंकल्यानंतर जो आनंद होणार आहे तो आनंद वाटण्यासाठी माझ्याबरोबर कोणीच राहणार नाही. म्हणून दुसरं कारण काय, की मला या आनंदात काहीही तथ्य दिसत नाही, कारण ज्यांच्याबरोबर मला आनंद वाटायचा आहे तेच लोक युद्धात मारले जाणार आहेत. झालं दुसरं कारण. तिसरं कारण आहे 36 ते 38 मध्ये. तिथे तुम्हाला स्टार्टिंगलाच दिसेल सिन. सिन म्हणजे अर्जुन म्हणतो की जर मी माझ्या आपल्या लोकांना मारलं कृष्ण, तर मला पाप लागेल. म्हणून मला माझं इह म्हणजे हे जन्म आणि पर म्हणजे पुढचा जन्म दोघंही मला खराब करायचे नाही, कारण मला पाप लागणार आहे जर मी आपल्या लोकांची हत्या केली. म्हणून 36व्या श्लोकाच्या स्टार्टिंगला इथे बघा मी हायलाइट केले, सिन म्हणजे पाप. मला पाप लागेल म्हणून मी हे युद्ध करणार नाही आणि माझ्या आप्तेष्टांनाही मी मारणार नाही. ओके. आता इथे एक खूप महत्वाचा शब्द आहे, तो मी तुम्हाला दाखवून देतो. 36वा श्लोक आहे. पाप एवाश्रयेत अस्मान हत्वयतान आतताईन. हा बघा हा शब्द आहे. ह्या प्रश्न आपण तुम्हाला विचारणार आहोत, नीट समजून घ्या. आतताई. आतताई कोणाला म्हणायचं ते इथे प्रभुपाद त्यांच्या तात्पर्यात लिहितात. इथे तुम्हाला मी हायलाइट करून दाखवतो. वैदिक शास्त्रानुसार 6 लोकांना आतताई म्हटलेलं आहे. हे इथे बघा मी हायलाइट केलेले, तुम्हाला तुमच्या पुस्तकात पण दिसेल. सगळ्यात पहिला आतताई म्हणजे जो एखादा व्यक्ती जर तुम्हाला विष देऊन मारण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आतताई म्हटलं गेलेलं आहे. दुसरा, तुमच्या घराला जाळून मारण्याचा प्रयत्न, घराला नष्ट करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो आतताई. तिसरा, एखाद्या व्यक्तीने तुमच्यावर प्राणघातक हल्ला केला शस्त्राने, तो आतताई. तुमच्या सुख, समृद्धी, धनाला जो नष्ट करण्याचा प्रयत्न करतो तो आतताई. तुमच्या जागेला जो हडप करतो, प्रॉपर्टीला हडप करतो, त्याचं नाव आतताई. आणि 6वा, तुमच्या पत्नीला आणि तुमच्या मुलांना जो किडनॅप करतो किंवा त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करतो किंवा तुमच्यापासून दूर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, तो आतताई. आता हे जे 6 प्रकारचे आतताई आहेत, ह्या आतताईंना शास्त्र म्हणतं तुम्ही जर यांना मारून जरी टाकलं तरी तुम्हाला पाप लागत नाही, कारण ती इमर्जन्सी कंडिशन असते. आलं लक्षात? म्हणून एखाद्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला होत असेल आणि प्राण रक्षणासाठी जर आपण कोणावर वार केला तर त्याचं पाप लागत नाही, कारण ती इमर्जन्सी सिच्युएशन आहे.
ठीक आहे. तर हे झाले आतताई, ज्यांना आपण शरीर जर आपलं नष्ट करायचा प्रयत्न करत असेल, संपत्ती धनसंपत्ती नष्ट करायचा प्रयत्न करत असेल, तर आपण त्या व्यक्तीवर सुद्धा शस्त्र चालवू शकतो, त्याला पाप लागत नाही. आणि शेवटचा मुद्दा जिथे आपण आता संपवूया, तो आहे 37 आणि 38. हा फार महत्वाचा आणि प्रॅक्टिकल भाग आहे, हा नीट समजून घ्या. मी श्लोक 2-3 श्लोक आपण घेऊया, जेणेकरून तुम्हाला एकदम क्लिअर लक्षात येईल की काय करायचं. आता अर्जुन चौथं कारण देतो. पहिलं कारण काय दिलं? दया. दुसरं कारण काय दिलं? की ह्या लोकांशिवाय मी कसा आनंद उपभोगू? तिसरं कारण दिलं पाप लागेल. आता चौथं कारण, यद्येप्य एत न पश्यन्ति लोभोपहत चेतसा कुलक्षये कृतम दोषम मित्र द्रोहे च पातकम. तर इथे अर्जुन सांगतायत की अरे कृष्णा, 64 करोड पुरुष याच्यात मारले जातील. आता ज्यावेळेला एखाद्या कम्युनिटीमध्ये पुरुषांची इतके मोठ्या प्रमाणात जर क्षती झाली, हानी झाली, तर तिथे एक गोष्ट होऊ शकते. आता पुरुष जर गेला तर स्त्री एकटी पडते बघा. म्हणजे आता हे जितके सैनिक हे सगळे विवाहित आहे. आता हे जर विवाहित झाले म्हणजे 64 करोड पुरुष जर मारले गेले, तर तिकडे दुसरीकडे 64 करोड स्त्रिया विधवा, अनाश्रित होणार आहेत. आणि तितके त्यांचे जे काही मुलं आहेत, ते 1, 2, 3 जे काही मुलं असतील तेही अनाश्रित आणि त्यांचं लोक चुकीचा वापर करू शकतात. तर तीच गोष्ट इथे सांगतात, कुलक्षये कृतम. अरे मला कुलक्षयाचा दोष लागेल ना कृष्ण. बरं, कुलक्षये कृतम दोषम प्राप्य अस्याद्भिर जनार्दन. आणि ते म्हणतात की इथून एक गोष्ट सुरू होईल जेव्हा कुलाचा क्षय होतो. तर ती कुठली गोष्ट आहे? तर ते आपण लक्षात घेऊया. फार महत्वाची गोष्ट आहे. आता अर्जुनाने मागच्या श्लोकात कुलक्षय सांगितले, इथे कुलक्षयाने सुरू झाले. कुलक्षये प्रणश्यंती कुलधर्म सनातन. कुळधर्म, कुळ आचार याविषयी गीता सुद्धा बोलते. तुम्ही कृष्ण भक्त झालात म्हणून तुम्ही कुळधर्म, कुळ आचार थांबवणं बिलकुल गरजेचं नाही. कुळ आचार हा फार गरजेचा आहे. कारण कुळ आचार हा, कुळधर्म हा आपल्या शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. त्याच्याने शुद्धीकरण असतं. जसं तुमच्याकडे कुलदेवी आहे. कुलदेवीचे तुम्ही उपवास करता, तिच्यासाठी रात्री जागरण करतात, तिच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उत्सवांचं तुम्ही ऑर्गनायझेशन करतात. त्याच्याने काय होतं, तुम्ही उपवास करणार, त्याच्यात तुम्ही तुमच्या शक्तीचा, धनाचा वापर करणार, त्याच्याने धन शुद्ध होईल आणि इतर शुद्ध गोष्टी तुमच्या जीवनात येतात. म्हणून इथे अर्जुन काय म्हणतो, जर कुळक्षय झालं तर कुळ धर्माचाही नाश होईल. कारण पुरुषाच्या रूपाने पुरुष स्त्रीला घेऊन कुळधर्म आचार सुरू ठेवतो. आणि हा कुळधर्म आचार जर नष्ट झाला, शुद्धीकरणाच्या प्रक्रिया थांबतील अर्जुन. आणि त्यामुळे काय होईल? धर्म नष्टे, धर्माचा नाश होईल. आणि एकदा का धर्माचा नाश झाला कृष्ण, तर तूच ह्या धर्माला स्थापन करायला आलेला आहेस. त्याच्यामुळे तुला माहितीये की धर्म नष्ट झाल्यावर अधर्म वाढतोय. बघा इथे दिलेले अधर्मो अभीब. अभीब म्हणजे वाढणार. भव्यती उतह. अधर्मो, धर्म अधर्म वाढेल, कारण धर्माचा नाश झालेला आहे. ठीक आहे. शेवटचा श्लोक, जिथे अर्जुन कृष्णाला सांगतो की आता धर्माचा जर नाश झाला, अधर्म जर वाढला, प्रदूषंती कुलह स्त्रिया. हे जितके बाकीचे पुरुष मंडळी आहेत, ते स्त्रियांना प्रदूषित करतील. त्या स्त्रिया जेव्हा आश्रय शोधायला जातील, त्यांना योग्य पुरुषाकडे जर आश्रय मिळाला नाही, त्या मुलांना जर आश्रय मिळाला नाही, तर त्यांचं काय होईल? त्या स्त्रियांना दूषित केलं जाईल. बरं, या स्त्रिया दूषित झाल्या म्हणजे त्याने परपुरुषाचा संग केला असं धरा. ओके. किंवा एखाद्या चुकीच्या व्यक्तीशी विवाह केला, काय होईल? स्त्रीशु दुष्टाशु. ती स्त्री तर दूषित होईलच कृष्ण, पण त्या पुरुषाच्या आणि त्या स्त्रीच्या संयोगातनं जायते वर्णसंकर. वर्णसंकर उत्पन्न होतील. आता वर्णसंकर म्हणजे काय हो? सिंपल. आपल्याकडे आधी एक प्रथा होती. आजही मान्यता आहे, जी योग्य आहे, पण काळानुसार तुम्हाला त्याला वेगळ्या दृष्टीने बघावं लागेल. जसं आपल्याकडे आधी आंतरजातीय विवाह नव्हते किंवा केले जात नव्हते किंवा तितक्या प्रमाणात ते प्रचलित नव्हते. नव्हते अशातला भाग नाही. आधी पण आंतरजातीय विवाह होते. तुम्हाला शास्त्रात भरपूर प्रमाणात दिसतील. पण बऱ्याच लोकांना हे माहिती नाही, की आंतरजातीय विवाह का करू नये? तर त्याला म्हणतात, आंतरजातीय विवाह केल्याने एक घटना होते. त्याला म्हणतात वर्णसंकर. उदाहरण समजून घ्या.
आता आपल्याकडे आधी बघा, जे जुन्या पिढीचे लोक ज्यांचं वय 45च्या वरती आहे, लहानपणी जर त्यांनी द्राक्ष खाल्लेले असतील, तर त्या द्राक्षांमध्ये बिया यायच्या. आठवतं तुम्हाला, जे जे सिनियर लोक आहेत? हा. आता जे जे द्राक्ष आहे, त्याच्यात बिया नाही आहेत. कारण त्या द्राक्षांचं संकरण झालेलं आहे. त्याच्यात मॉडिफिकेशन केलेलं आहे. बरोबर? आता त्यांच्यामध्ये बी उत्पन्न नाही होणार. आणि त्या द्राक्षामध्ये आधीच्या द्राक्षासारखा गोडवा, कलर, टेक्स्चर, शुद्धता पण नाही राहत. त्याच प्रकारे दोन समाजातला, ए समाजातला मुलगा, बी समाजातली मुलगी, ज्या वेळेला ते एकत्र येतात, त्यावेळेला त्यांच्यातनं जी संतती उत्पन्न होते, तो मुलगा धड, म्हणजे समजा कुंभार आणि चांभार असा विवाह झाला. तो मुलगा न तर योग्य कुंभार बनतो, न तो मुलगा योग्य चांभार बनतो. ब्राह्मण आणि क्षत्रिय असं जर केलं, किंवा ब्राह्मण आणि शूद्र केलं, न तो योग्य ब्राह्मण बनतो, न तो योग्य शूद्र किंवा वैश्य बनतो. कारण त्या कम्युनिटी बरोबर एक नॉलेज बँक आहे. ती नॉलेज बँक संततीच्या रूपाने पुढे पुढे प्रसारित होत असते. ती समाजाला चालवायला गरजेची आहे. आपल्या समाजात कुंभार गरजेचे आहेत, आपल्याकडे लोहार गरजेचे आहेत, आपल्याकडे चांभार गरजेचे आहेत, आपल्याकडे माळी गरजेचे आहेत, आपल्याकडे दूध व्यवसाय करणारे. प्रत्येक कुळाचा एक कुळदेवी आहे, एक कुळ आचार आहे, एक कुळ परंपरा आहे, त्यांच्याकडे एक नॉलेज बँक आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या वेळेला दोन विविध वर्णाचे लोक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा या एवढ्या सगळ्या गोष्टींचा नाश होतो. आणि त्या परंपरेत जी शुद्धी क्रिया आहे ती संपते. आणि मग शेवटी एक घटना घडते, कारण आता तो मुलगा ना तो ब्राह्मणी कर्म करेल, ना तो क्षत्रियाचं कर्म. तो भेसळ आहे, अर्ध अर्ध करेल. आणि पुढे त्याचे मुलं येतील, ते अजून थोडं कमी 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 करत ते सगळं नाश होतं. आणि ज्या वेळेला कुळाचार नाश होतो, मग अर्जुन सांगतो, संकरो नरकयेव कुलज्ञानम कुलस्य च पतंती पितरो येषाम लुप्त पिंडोदक क्रिया. ते मुलं शास्त्रातही मान्य करत नाही, कुळाचाराचंही पालन करत नाही, कुळ परंपरांचं पालन करत नाही. पतंती पित्र, आणि पित्रांमध्ये ते मान्य करत नाही. आणि त्यांना वाटतं हे काही ढोंग आहे, त्याच्यामुळे ते पिंडदानही करत नाही. लुप्त पिंडो उदक क्रिया, हे बघा इथे शेवटची लाईन. मग ते पिंडदान पण करत नाही, उदक क्रिया पण करत नाही. आणि त्यामुळे काय होतं, हे पित्र जे आहे पतंती नरकात पडतात. आणि त्यानंतर मग आज आपण बघा, तुम्ही त्र्यंबकेश्वरला जर गेलात, तर तिथे खूप लाईन लागते. कशासाठी? नारायण नाग बळी अमकं डमकं. का? कारण पितृदोष लागल्यावर ते पित्र तुमच्या कुळाचाही नाश करतात, तुमच्या सुख समृद्धीचाही नाश करतात. कारण ते पतंती, ते चुकीच्या ठिकाणी गेलेले आहेत. तिथे त्यांना सुख शांती प्राप्त होत नाहीये. तर ते काय करतात, मग तुमच्या जीवनाची सुख शांती नष्ट करतात, जेणेकरून तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्यावं. ठीक आहे. अशा प्रकारे हे चार कारण जे आहेत अर्जुन देतो. आणि शेवटच्या 4 श्लोकामध्ये अर्जुन कृष्णाला सांगतो की ह्या 4 कारणांमुळे कृष्ण, मी युद्ध करणार नाही, माझी युद्ध करण्याची इच्छा नाही. आणि हे म्हणून अर्जुन 46व्या श्लोकात त्याचा गांडीव खाली ठेवून देतो आणि खिन्न मनाने त्याच्या रथावर बसून तो रडतो. ठीक आहे. अशा प्रकारे हा पहिला अध्याय आपण आज अ, पूर्ण केलेला आहे. ठीक आहे. तर आता कोणाला काही प्रश्न असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. प्रभू, तुम्ही रेकॉर्डिंग बंद करा. रेकॉर्डिंगची आवश्यकता